कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे झालेल्या प्रकरणात विशेष एका समुदायाला टार्गेट करण्यात आले। मशिदीमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली, धार्मिक ग्रंथांची विटंबना करण्यात आली, अनेक महिलांना मारहाण करण्यात आली, 4 चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली। या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा म्हणून अल्पसंख्याक समाज विकास मंचच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली। यावेळी अल्पसंख्याक समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, मेहबूब कादरी, मीर मोहम्मद खान, परवेज मुल्ला उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, अल्पसंख्याक समाज विकास मंच। आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे आज एक मागणी करण्यात आलेली आहे। मुळात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। 14 तारखेला विशाळगडमध्ये जे प्रकरण घडला, ज्या ठिकाणी विशेष करून अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करण्यात आला, जाणून बुजून विशेष एक समुदायाला टार्गेट करण्यासाठी त्या ठिकाणी काही संघटनांनी हे उद्रेक करून तांडव केला। त्या ठिकाणी जाळपोळ झाली। धार्मिक स्थळावर त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये जाऊन, मशिदीमध्ये जाऊन पवित्र कुराण ह्याची विटंबना पण करण्यात आली। आणि अतिशय लाजिरवाणी एक गोष्ट त्या ठिकाणी झाली। पाऊस सुरू होता, त्यामध्ये महिलांवर, बाळांवर अत्याचार करण्यात आला। सर्वप्रथम आम्ही अल्पसंख्याक विकास मंचच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो। या देशामध्ये कॉन्स्टिट्यूट आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, परंतु त्या ठिकाणी काही संघटनांनी कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेऊन हे दडपशाहीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यासाठी आज अल्पसंख्याक समाज विकास मंचाच्या वतीने आमची अशी मागणी आहे, जे संघटनांनी त्यामध्ये सहयोग घेतलेला होता त्या संघटनेचा SIT लावा, त्यांच्यावर CID चौकशी करा आणि त्या ठिकाणी झालेला हे घटनेचा ह्याच्यावरती सखोल चौकशी करून कारवाई करा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रारी निवेदन दिलेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।